नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत सप्तशृंगी माता यांच्या जुन्या मूर्तीबाबत व नवीन मूर्तीबाबत। असं काय घडलं की जुन्या मूर्तीचं रूपच बदलून गेलं। अनेक लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या व महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ मानल्या जाणाऱ्या आई सप्तशृंगीबद्दल आज त्या गोष्टीला पूर्ण 18 महिने झालेत। सप्टेंबर 2022 मध्ये आईच्या मूर्तीवरील तब्बल 1100 किलो शेंदूर काढण्यात आला होता। त्यानंतर सप्तशृंगी आईचे मूळ रूप पहिल्यांदा भक्तासमोर आले होते। आईच्या अंगावरून शेंदुराचा लेप काढण्यात आला होता। त्याकरिता 45 दिवस मंदिर हे भक्तांकरिता दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते। शेंदूर का काढला, त्याचे नेमके कारण काय, हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। गेल्या अनेक वर्षापासून नाशिकमधील सप्तशृंगी मातेचे मंदिर हे आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। नाशिक जवळील वणी येथील गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे। गेल्या कित्येक वर्षापासून देवीवर शेंदूर लेपन सुरू आहे। तसेच सप्तशृंगी गडावर देवीचे मंदिर अनेकदा डोंगराचा भाग तसेच पावसातल्या पाण्यामुळे पाणी झिरपून मूर्तीच्या काही भागात हानी पोहोचत असल्याचे पुजारी वर्गाच्या लक्षात आले होते। त्यानंतर पुरोहितांनी सन 2012-13 मध्येच विश्वस्त मंडळाकडे मूर्ती संवर्धनासाठी मागणी करीत पाठपुरावा केला होता। देवीचा शेंदूर काढण्याची सर्व प्रक्रिया ही पुरातत्व खात्याच्या नियमानुसार करण्यात आली। यामध्ये कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर करण्यात आला नव्हता। या प्रक्रियेनंतर आपणाला सर्वांना देवीचे नवीन मनमोहक रूप पाहायला मिळाले। आपण ही पिढी किती भाग्यवान आहोत की आपल्याला आई सप्तशृंगीच्या दोन्ही रूपाचे दर्शन घ्यायचे भाग्य लाभले। गेल्या 4 ते 5 पिढीने आईच्या फक्त एकाच रूपाचे दर्शन घेतले आहे। सध्या स्थितीत शेंदूर काढल्यानंतर आईची मूर्ती जवळपास 10 फुटी उंच, 8 फूट रुंद आकारात व एकूण 18 हातात भिन्न प्रकारातील अस्त्र असून त्यात उजव्या हातात खालील बाजूकडून वरून बाजूकडे अक्षरमाला, कमल, बाण, खडक, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशु, तर डाव्या हातात खालू बाजूकडून वरील बाजूकडे कमंडल, पानपात्र, धनुष्य, चर्म, कालदंड, शक्ती, 5 घंटा आहे। ही शस्त्र अस्त्र विविध देवदेवतांनी प्रतीक असल्याचे म्हटले जाते। श्री भगवतीची मूर्ती अतिप्राचीन व विश्वातील एकमेव भव्य आकार व प्रकारातील ती एकमेव स्वयंभू मूर्ती आहे। काही भक्तांना आईची आधीची मूर्ती रूप आवडायचे। ह्या मूर्तीमध्ये त्यांना त्यांच्या जुन्या आईची भास होत नाही, पण दोन्ही मूर्ती एकच असून त्यावरील शेंदुराचा लेप काढल्याने देवीचे रूप बदलून गेले। हे रूप अत्यंत मनमोहक व ममतामयी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला दोन्ही मूर्तींपैकी कोणत्या मूर्तीमध्ये आईचा भास जाणवतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे रोज अपलोड केलेले